रंगपंचमी सणानिमित्त येवले शहरातील टिळक मैदान व डी.जी. रोडवर रंगले रंगांचे सामने। रंगपंचमीनिमित्त सारे शहर रंगात बुडालेले। चौकात डीजे व ध्वनिक्षेपकावर सुरात सूर मिसळून युवक रंगांची उधळण करतायत। सायंकाळी 5 नंतर टिळक मैदानात व डी.जे. रोडवर रंगांचे सामने रंगले। एकीकडे 45-50 तर दुसरीकडे 40-45 रंगांनी भरलेले ट्रॅक्टर आमने सामने आणि 5 ते 7 हजार येवलेकरांचा सहभाग असा कलगीतुरा येथे रंगतो। तो पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक व महिला गर्दी करतात। रंगपंचमीला 18व्या शतकापासून सुरू असलेली ही परंपरा आजही सुरू आहे। येवले शहरात टिळक मैदान येथे खूप पूर्वीपासून जवळजवळ 70 ते 80 वर्षापासून सामने रंगतात। जवळपास एका बाजूनी 50-60 ट्रॅक्टर, दुसऱ्या बाजूनी 50-60 ट्रॅक्टर असतात। अशा प्रकारे सामने त्या ट्रॅक्टरवर तुकडे असतात ते एकमेकांवर कलर भेटतात। ही परंपरा खूप जुनी आहे। पहिले हा सामना बैलगाडीतून खेळला जायचा। आता तो नंतर त्याचं रूपांतर काळानुसार ट्रॅक्टर मध्ये झाले। हा सामना बघण्यासाठी खूप लांबून लोक येतात जे सुट्टीसाठी रंगपंचमीसाठी येवल्याला खास आपल्या गावी येतात। सामना येवल्याची परंपरा आहे ही खूप दिवस पूर्वीपासून चालू आहे आणि पुढे अशीच चालू राहील। नमस्कार, मी संदीप पाटील नाशिकहून रंगपंचमीला येवल्याला आलेलो आहे। रंगपंचमीचे जोरात होते आणि सामने चालतात। दोन्ही बाजूनी वेगवेगळे कॅन्सर येतात, एकमेकांवर फुगे होतात, रंग टाकतात आणि बाहेर धमाल करतात। एकदम मजा आली, एकदम मस्त आनंद वाटला, एकदम भारी वाटलं, एकदम छान आहे। राजापूर गटातील क्रिकेट प्रेमींसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन। राजापूर गटातील क्रिकेट स्पर्धकांसाठी माजी खासदार समीरभाऊ भुजबळ भव्य क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार 10 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे। या स्पर्धेचे उद्घाटन दिलीप अण्णा खैरे यांच्या हस्ते होणार असून बक्षीस वितरण समीरभाऊ भुजबळ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। तरी प्रत्येक स्पर्धकाला गोल्ड मेडल देण्यात येणार असून ही स्पर्धा माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती येवला देविदास निकम यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे। राजापूर गटातील सर्व क्रिकेट स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। येवलेकरांसाठी खास खुशखबर। खैरमोडे फ्रेश या भाजीपाला आणि फळे व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीनंतर आणि ग्राहकांच्या भरघोस प्रतिसादानंतर आता नव्या रूपात आणि नव्या ठिकाणी आम्ही येत आहोत आपल्या सेवेत। येवले शहरात लवकरच सुरू होत आहे नाशिक जिल्ह्यातील पहिला आणि सर्वात मोठा, आपल्या सर्वांच्या हक्काचा आणि रोजच्या गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करणारा भव्य भाजीपाला मॉल। आता भाजीपाला, फळे आणि इतर सामानासाठी बाजारात वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आणि गर्दीत जाण्याची अजिबात गरज नाही। भाजीपाला मॉलमध्ये तुम्हाला एकाच छताखाली आणि अत्यंत रास्त दरात खालील गोष्टी मिळतील: ताजा आणि स्वच्छ भाजीपाला, सर्व प्रकारची उत्तम आणि ताजी फळे, नैसर्गिक आणि ताजे दुग्धजन्य पदार्थ, अगदी फ्रेश आणि उत्तम दर्जाचे बेकरी प्रोडक्ट्स, दर्जा आणि स्वच्छतेची पूर्ण खात्री। आता एकाच ठिकाणी मिळवा तुमच्या रोजच्या लागणाऱ्या सर्व ताज्या वस्तू। आमचा पत्ता: राजे रघुजी बाबा कॉम्प्लेक्स, पारेगाव रोड, येवला। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवंय परफेक्ट ठिकाण? तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल, येवला। इथे मिळतात AC व नॉन AC आरामदायी रूम्स, मोफत वायफाय, फ्री पार्किंग,
जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण. बर्थडे पार्टी असो, एंगेजमेंट, लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम, स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट. दराडे कॉम्प्लेक्स, 3रा मजला, नगर मनमाड हायवे, येवला. आजच संपर्क करा 7620588593 9172789470. स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी.